बुलढाणा नगर परिषदेसाठी 2 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली आणि त्यानंतर ज्या EVM मशीन्स आहेत त्या EVM मशीन ज्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत त्याची सुरक्षा व्यवस्था ही CCTVच्या माध्यमातून होते, तर पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सध्या सुरू आहे। आपण जर पाहिलं तर मी सध्या या नगर परिषदेच्या परिसरामध्ये आहे आणि याच नगर परिषदेच्या वरच्या फ्लोअरला EVM ज्या ठिकाणी ठेवण्यात त्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम बनवण्यात आली आहे। जी स्ट्रॉंग रूमची सुरक्षा आहे ती जवळपास 19 कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुरू आहे। मात्र जे 19 CCTV कॅमेरे लावण्यात आले त्यापैकी जे सुरुवातीला 11 CCTV कॅमेरे लावण्यात आले होते त्या 11 CCTV कॅमेऱ्यांचा जो CCTV डिस्प्ले आहे तो अचानकपणे काल 11 वाजता बंद पडला होता। त्यामुळं अनेक संभ्रम निर्माण झाले होते। आपण जर पाहिलं तर हाच तो वरचा 11 CCTV कॅमेऱ्यांचा डिस्प्ले आहे। त्यानंतर 8 CCTV कॅमेरे लावण्यात आले होते। मात्र हा 11 CCTVचा जो डिस्प्ले आहे तो 11 वाजतापासून बंद पडला होता। जवळपास 2 तासापेक्षा जास्त काळ हा CCTVचा डिस्प्ले जो आहे तो बंद होता। त्यामुळं यावरती एक मेसेज दाखवत होता की याची मेमरी फुल झाली म्हणून आणि रेकॉर्डिंग बंद आहे। त्यामुळं जो संभ्रम निर्माण झाला होता त्याच दरम्यान इथले जे उमेदवाराचे प्रतिनिधी आहेत सतीश रोठे यांनी तात्काळ निवडणूक विभागाला याची माहिती दिली होती आणि त्यानंतर जवळपास 2 तासाच्या नंतर हा जो CCTV आहे CCTVचा डिस्प्ले आहे तो बदलण्यात आला। अनेक संभ्रम निर्माण झाल्यानंतर निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी जे काही संभ्रम आहे तो दूर करण्याचा प्रयत्न केला आणि जो CCTV डिस्प्ले आहे तो या ठिकाणी लावण्यात आला। कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी गैरप्रकार झाला नाही अशा प्रकारचं स्पष्टीकरण निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या उपस्थित असलेल्या उमेदवारांच्या प्रतिनिधींना दिलं आहे। मात्र ही जी घटना जी आहे ती ही धक्कादायक घटना असल्याचं समोर आलं आहे। कॅमेरामन निलय देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।